महत्त्वाचं आहे की निवडणूक आयोगाने पहिलं डमी उमेदवाराबद्दल एक अट टाकली, नंतर आज छाननी दरम्यान सांगितलं की डमी उमेदवार हा एका सूचकावर कायम होईल म्हणून सांगितलं, आणि आता सांगतात की डमी उमेदवार छाननीतच बाद होऊन जाईल. तर ही गोष्ट चूक आहे. डमी उमेदवार हा जोपर्यंत मूळ उमेदवार काढून घेत नाही किंवा चुकत नाही तोपर्यंत डमी उमेदवार हा डमी उमेदवार राहतो, त्याचा फॉर्म अवैध होत नाही. नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये परंपरागत जी निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये मुख्य उमेदवाराला एक डमी उमेदवार दिला जातो आणि मुख्य उमेदवाराचा फॉर्म जर बाद झाला तर डमी उमेदवाराचा गृहीत धरला जातो तो छाननीच्या अंतिम दिवसापर्यंत. परंतु आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला जे पत्र दिलेलं आहे ते डमी उमेदवाराला देखील बाद करण्याचा जो विषय आहे तो त्यावर आम्ही आक्षेप घेतलेला आहे, मार्गदर्शन मागवण्यास सांगितलेलं आहे. मार्गदर्शनाच्या अंती त्यांना निर्णय घेण्यासाठी सांगितलेलं आहे.